नमस्कार, मी मयुरी आणि सुरुवात करूया आजच्या टॉप 10 घडामोडींना। राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेटची आज बैठक झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली। या बैठकीत कृत्रिम वाळू धोरणाविषयी मोठा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे पर्यावरण नुकसान टाळणार आहे, तर वाळूंच्या माध्यमातून ग्रामीण भागात पसरलेली गुंडागिरी आणि वाळू माफियांना मोठा दणका बसणार आहे। रस्त्यावर राहणाऱ्या अथवा भटकंती करणाऱ्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पण धोरणं आखण्यात आली आहे। राज्यातील शासकीय IIT सार्वजनिक खासगी भागीदारातून अद्ययावतीकरण धोरणास मंजुरी देण्यात आली आहे। राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकृत करण्यात आला आहे। इतर काही धडाधडीचे निर्णय देखील राज्य मंत्रिमंडळाने घेतले आहेत। मान्सून यंदा वेळेआधीच दाखल होणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। नेतृत्व मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भागात आला आहे। तसेच निकोबार बेटांवर 13 मे पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। येत्या 4 ते 5 दिवसात मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोमेरिन क्षेत्राच्या काही भागात येणार आहे। ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ KS होसळकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे। भारतीय हवामान विभागाने 2 दिवसांपूर्वीच केरळमध्ये वेळेच्या 4 दिवसापूर्वीच मान्सून येण्याचे देखील म्हटले आहे। गेल्या काही दिवसांपासून महागाई सातत्याने वाढत आहे। त्यातच आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला देखील फटका बसणार आहे। महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आता थेट ग्राहकांना बसला आहे। सध्या भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे। फरसबी, शेवग्याच्या शेंगा, गवार आणि मटार यांसारख्या भाज्यांची किंमत 100 पार केली आहे। त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीचा निकाल जाहीर झाला आहे। यंदा राज्याच्या 10वीचा निकाल 94.10% इतका लागला आहे। 12वी प्रमाणे 10वीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे। तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणचा निकाल सर्वाधिक लागला आहे। यंदा 10वीसाठी 15,46,579 विद्यार्थी बसले होते। राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। पुणे, नाशिकसह विदर्भ, मराठवाड्यात देखील पावसाने गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातलाय। येत्या 5 दिवसात पावसाचा अंदाज कायम असून मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये प्रचंड उखाडा जाणवतोय। पावसाच्या शक्यतेमुळे अनेक भागात ढगाळ वातावरण आहे। प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 13 मे रोजी बीड व धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्यांचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे। 12वी CBSE निकालात जवाहर नवोदय विद्यालयाने देशात प्रथम स्थान पटकावले आहे। देशात असलेल्या या विद्यालयातील 99.29% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। याशिवाय केंद्र विद्यालयातील 99.5%, SST शाळांमधून 98.96%, शासकीय अनुदानातील विद्यालयातील 91.97%, याशिवाय केंद्र विद्यालयातील 99.5%, SST शाळांमधील 98.96%, शासकीय अनुदानातील विद्यालयातील 91.97%, शासकीय 99.48%, तर खाजगी शाळेतील 47.94% विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊ शकले आहेत। भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली असली तरी अद्याप तणाव निवळलेला नाही। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर इंडिगो आणि एअर इंडियाने 7 शहरातील विमान उड्डाण रद्द केली आहेत। यात जम्मू, अमृतसर, चंदीगड, लोह, जोधपूर, भुज आणि जामनगर, राजकोट यांचा समावेश आहे। CUT, UG आणि JEE ॲडव्हान्स परीक्षा नियोजित वेळेनुसार होणार आहेत। भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षानंतर या परीक्षांवर संकट आले होते। मात्र आता दोन्ही देशांमधील युद्धबंदीच्या घोषणेनंतर परीक्षा त्यांच्या नियोजित वेळेनुसार होतील। या परीक्षा 13 मे ते 3 जून दरम्यान होणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक 17 मे रोजी मुंबई येथे होणार आहे। या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातील आढावा घेतला जाणार आहे। यासाठी बूथ, गट, तालुका, जिल्हानिहाय निवडणूक तयारीची माहिती घेतली जाणार आहे। स्वतः पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेतली जाणार आहे। त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि जिल्हानिहाय सभांचे नियोजन करतील। भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मे रोजी राष्ट्राला संबोधित केले। त्यानंतर आज 13 मे रोजी थेट पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचले आणि सैनिकांची भेट घेतली। यावेळी मोदींनी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंधू अंतर्गत केलेल्या कारवाईचे कौतुक केले। भारतीय जवानांची पाठ देखील थोपटली। भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि त्यांच्या दहशतवाद्यांना योग्य उत्तर दिल्याचे मोदींनी कालच्या संबोधनात म्हटले।